एका तुटलेल्या भक्ताची हृदयविदारक कथा. एका छोट्या गावातला एक सरळ शांत भक्त जीवनाच्या भाराने अक्षरशः तुटून गेला होता. घरात आजारी आई, खिशात एकही रुपया नाही आणि मनात प्रश्नच प्रश्न. एके रात्री तो रडत रडत म्हणाला, स्वामी, आता खरंच शक्ती उरली नाही, तुम्हीच सांभाळा, मी संपलोय. तो दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला पोहोचला. पाय थरथरत होते, मनात एकच आशा, स्वामी दिसले तर कदाचित जगायला कारण मिळेल. दर्शनस्थानात पाऊल टाकताच त्याच्या डोळ्यांतलं दुःख पाहून जणू वातावरणच शांत झालं. मठात नजर फिरवताना स्वामींची समाधी दिसली आणि त्या क्षणी त्याचे पाय आपोआप गुडघ्यावर टेकले. अश्रूंनी ओले होऊन तो कुजबुजला, महाराजा, मी खूप हरलोय, पण तुम्हाला कधी सोडलं नाही. अचानक त्याला पाठीवर एक उबदार हात जाणवला, जणू कुणीतरी सांत्वन करत असल्यासारखा. तो वळून पाहतो तर तिथे कोणीच नाही, पण मनात एक आवाज झंकारला, बाळा, तुझं दुःख मी ऐकलंय, आता मी तुझ्यासाठी चालतोय. त्या क्षणी त्याच्या अश्रूंतून वेदना नाही तर एक अनोखा दिलासा वाहू लागला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, तो एकटा नव्हता. गावी परतल्यावर घटनांची मालिका बदलू लागली. काम मिळालं, आईची तब्येत सावरली आणि त्याच्या जीवनातल्या अंधारात हळूहळू प्रकाश झिरपू लागला. आजही तो भक्त म्हणत राहतो, जेव्हा जगाने मला विसरलं तेव्हा स्वामी समर्थांनी मला उचलून धरलं. मी तुटलो नव्हतो, फक्त स्वामी मला सांधत होते.